की हा अभ्यास करण्यासाठी कोचिंगचीच गरज आहे का? जे आपले ट्रॅडिशनल स्टडीज आहेत, जे आपले ट्रॅडिशनल वेज ऑफ लर्निंग आहेत, त्याच्यामधून या एक्झाम्स एंट्रन्स क्रॅक नाही होऊ शकत? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 10वी पर्यंत आज बऱ्यापैकी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदलाव आलेले आहेत. हो. आणि डिग्री एज्युकेशनमध्ये सुद्धा आता स्किल इंडिया किंवा अगदी आपण AI टेक्नॉलॉजी किंवा इतर बऱ्याचशा प्रवाहांना जवळपास स्वीकारलेलं आहे. परंतु 10वी नंतर विद्यार्थी ज्यावेळेस बाहेर पडतो आणि डिग्री कॉलेजला जायच्या अगोदरचा जो काही पॅच आहे, या पॅचमध्ये जी काही आपल्याकडे शिक्षण व्यवस्था आहे त्या संदर्भात पहिला प्रश्न पडतो की खरोखरच त्या सर्व व्यवस्था विद्यार्थ्यांना ते शिक्षण प्रदान करतायत का, ज्या शिक्षणाची विद्यार्थ्याला खरोखर गरज आहे किंवा ज्या शिक्षणाच्या बळावरती विद्यार्थ्यांनी त्यांचे ड्रीम करिअर अचीव्ह करता यावेत. दुर्दैवानं आज याचं उत्तर बऱ्यापैकी नो असं आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज विद्यार्थी 11वी आणि 12वीच्या क्षेत्रामध्ये एक वाटचाल करत असताना त्याचं वय जे आहे ते एक टीनेजच्या अवस्थेमध्ये आहे. त्याच्या कुठल्याच कॉन्सेप्ट क्लिअर नाहीयेत, वैचारिक त्याचा पाया बनलेला नाहीये आणि अशामध्ये लीड होण्याच्या ऐवजी मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरं, तिसरं म्हणजे जे विद्यार्थी प्रवेश परीक्षांची तयारी करतात त्यांना प्रवेश परीक्षा करायच्या आहेत, त्यांना 11वी 12वीचं बोर्ड करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना अशा एका कॉम्पिटिशनला तोंड द्यायचं आहे की जे खरोखरच कटथ्रोट आहे. मग अशा वेळेमध्ये विद्यार्थ्यांकडनं चुका होऊ नयेत, त्यांच्यावरती मेंटल प्रेशर वाढू नये, कुठंतरी अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दबले जाऊ नयेत, ह्यासाठी त्यांना हवा असतो एक प्रॉपर प्लॅन. आणि तो फक्त प्लॅन असून चालत नाही, त्याला हवा असतं प्रत्येक पावलावरती मार्गदर्शन. बरोबर. आणि हे मिळणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. मग ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना जर घरी मिळालं तरी ते चालण्याजोगं असतं, परंतु हे घरी मिळेल ह्याचे चान्सेस आज नाच्या बरोबर आहेत. आणि जर आज आपल्याला जर सुविधा आहेत त्यासाठी, तर त्या सुविधा नक्कीच विद्यार्थ्यांनी आज आत्मसात केल्या पाहिजेत, कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे. उदाहरणार्थ मी एक सांगेन, मेडिकल सारख्या क्षेत्रामध्ये आज 25 ते 26 लाख लोक परीक्षा देतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये सुद्धा MBBSच्या सीट्स या 9 ते 10 हजाराच्या वरती नाही आहेत. बरं, आजकाल नीट करणं किंवा मेडिकल करणं हे एक हा स्टेटस सिम्बॉल आहे. ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर नीट जमत नाही ते रिपीट करतात. म्हणजे 12वीच्या एका विद्यार्थ्याला फक्त 12वीच्या विद्यार्थ्याला कॉम्पीट करायचं नाहीये, तर त्याला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गॅप घेतलेल्या विद्यार्थ्यालाही कॉम्पीट करायचं. बरं, यामध्ये जर त्याला योग्य गायडन्स नाही मिळाला तर साहजिकच जे MBBS त्याला 12वी नंतर लगेच मिळू शकतं त्यासाठी त्याला अजून 3 वर्ष वाट बघायची. म्हणजेच आयुष्यातला मूल्यवान वेळ सुद्धा वाया जाऊ शकतो जर त्याला योग्य टप्प्यावरती योग्य गायडन्स मिळाला नाही तर. आणि म्हणून अशा जागी कुठेतरी कोचिंगची गरज नक्कीच आपल्याला प्रकर्षाने जाणवते.